नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले खूप खूप स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये मित्रांनो NHM ज्याला आपण नॅशनल हेल्थ मिशन आरोग्य विभागामार्फत जी कंत्राटी भरती होती मित्रांनो, त्याचबरोबर आरोग्य विभागाची जी भरती होती त्याच्यामधील हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मित्रांनो जायचं नाही आहे। आणि तुम्ही जर जॉब गुरु हा टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर तुम्ही जॉईन करून घ्या। तो कसा जॉईन करायचा त्यासाठी हा व्हिडिओ बघा, कारण की टेलिग्राम चॅनलवरती आपण स्टडी नोट्स त्याबरोबर वारंवार येणाऱ्या नवीन अपडेट देत असतो आरोग्य विभाग, त्याचबरोबर इतर महाराष्ट्रामध्ये जे सर्व भरती निघतात त्याच्याबद्दलच्या। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। हा व्हिडिओ बघा कसा जॉईन करायचा। तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला यायचं आहे, त्या ठिकाणी टेलिग्रामचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे, ओपन करायचं आहे। तुम्हाला ओपन केल्यानंतर सर्च बारचं तुम्हाला या ठिकाणी एक आयकॉन दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च करून झाल्यानंतर तुमच्यासमोर जॉब गुरु महाराष्ट्र जॉब गुरु असं होईल। त्या ठिकाणी खाली जॉईन बटन आहे, जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला लगेच। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, आनंदाची अशी महत्त्वाची अशी बातमी म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी पहा नवीन GR आलेला आहे। NHM मधील सर्व कंत्राटी कर्मचारी होणार आहेत कायमस्वरूपी, त्याच्याविषयीचा नवीन GRची मीटिंगविषयीचा GR आलेला आहे मित्रांनो। ह्या मीटिंगमध्ये मित्रांनो डिस्कशन होणार आहे की सर्व कंत्राटी जे कर्मचारी आहेत NHM म्हणजे आरोग्य विभागामधील, त्यांची कायमस्वरूपी कशा पद्धतीने या ठिकाणी सरकारी सेवेमध्ये नेमणूक करता येईल त्याविषयी। तर त्याविषयीची अत्यंत महत्त्वाची तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, जे तुम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून खूप दिवसापासून काम करत आहात NHM मध्ये, त्याचबरोबर आरोग्य विभागातील कुठली डिपार्टमेंट असेल त्याच्यामध्ये, तर तुम्ही आता परमनंट होणार आहात त्याविषयीचा हा GR आहे मित्रांनो। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, थोडाही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मोठ्या प्रमाणामध्ये समजून जाईल। त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। तर सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत, त्याच्या अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर ही आनंदाची जी बातमी आहे त्यासाठी बघा, या ठिकाणी तुम्हाला पुराव्यासह माहिती मी देणार आहे। GR पण तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे, 100% खरी माहिती आहे मित्रांनो ही। त्याचबरोबर मित्रांनो आनंदाची आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। चला तर मग आपण सविस्तरपणे हा व्हिडिओ लगेच बघून घेऊयात। या ठिकाणी पाहू शकता माझ्याकडं हा GRचा जो फोटो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे। 21 डिसेंबर मित्रांनो याची ताजी डेट आहे मित्रांनो, कालचीच डेट आहे। या ठिकाणी 21 डिसेंबर पाहू शकता। या ठिकाणी बघा, जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून महाराष्ट्र विधानसभा यांच्याकडून हा नोटीस निघालेला आहे मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता आपण सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी सांगणार आहे, त्याप्रमाणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो मित्रांनो। बघा या ठिकाणी बुधवार 6 जानेवारी 2021ला ही मीटिंग होणार आहे दुपारी 4 वाजता। स्थळ असणार आहे मित्रांनो कक्ष क्रमांक 42, तळमजला विधान भवन मुंबई। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे नियमित शासन सेवेत समायोजन, राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्याबाबत चर्चा होणार आहे। तर मित्रांनो विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण NHM असं म्हणतो, त्याचबरोबर अंतर्गत कंत्राटी कर्मचारी नियमित सेवेत समायोजन करण्याबाबत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। आता नियमित सेवेत म्हणजे सरकारी सेवेमध्ये तुम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून या ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे। बैठक आयोजन करणारा विभाग कुठला आहे मित्रांनो? सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचा आहे। तर मित्रांनो या निमंत्रित बैठकी यादीमध्ये कोण कोण असणार आहे मित्रांनो बघा, मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग, अप्पर सचिव, प्रधान सचिव ग्रामविकास, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समितीचे जे पदाधिकारी आहेत ते असणार आहेत। इतर आवश्यक संबंधित अधिकारी देखील उपस्थित असतील। तर मित्रांनो मेन महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कशा पद्धतीने आहे बघा, याचं सर्व तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे खालील भाग पण। विषयच मित्रांनो या जो मीटिंगचा असणार आहे तो तुम्हाला कंत्राटी कर्मचारी तुम्ही जे आहात त्यांना आरोग्य सेवेत
कायमस्वरूपी पदामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेतले तर आरोग्य विभागाची जी भरती आहे जवळजवळ 28 ते 17,000 पदं रिकामी आहेत. त्याची एक्झाम होणार की नाही त्याविषयी देखील आपण परत शेवटी बोलणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता आपण निमंत्रित यादी वगैरे सर्व बघितली. तर महत्त्वाचं म्हणजे काय आहे बघा, खालील मथळा आपण वाचणार आहोत. या ठिकाणी लिहिलेले बघा, माननीय अध्यक्ष विधानसभा यांनी निर्देशित केल्याप्रमाणे कृपया वरील बैठकीची सूचना आपल्या विभागाकडून निर्गमित करण्यात येऊन सर्व संबंधितांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत निमंत्रित करण्यात यावे. याविषयी संदर्भात पूर्वी बैठक झालेली असल्यास त्या बैठकीचे कार्यवृत्त व इतिवृत्ताची प्रत टिप्पणीसोबत कार्यालयात 1 दिवस अगोदर पाठवण्याबाबत सूचना द्याव्यात. म्हणजे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, सर्वांना अगोदर पण मित्रांनो याची एक बैठक झालेली होती. आपल्याला माहीत असेल NHM मधील जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यासंबंधी. तर या ठिकाणी अध्यक्षांनी असं म्हटलं आहे की अध्यक्षांना अगोदरच या ठिकाणीची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये काय काय इतिवृत्त झाले, काय निर्णय घेण्यात आलेले आहेत ते देखील पाठवायचे आहेत. ते अगोदर पाठवायचेत 6 जानेवारीपूर्वी अशी आपणास विनंती आहे. महत्त्वाची टीप बघा काय खाली दिलेली आहे, उपरोक्त बैठकीचे इतिवृत्त बैठकीची नोटीस निर्गमित करणाऱ्या विभागाने तयार करून माननीय अध्यक्ष विधानसभा यांना 7 दिवसात सादर करावे असे त्यांचे निर्देश आहेत. कृपया त्याप्रमाणे जबाबदारीने कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. खाली बघा, मिलिंद हरदास मान्य अध्यक्षांचे जनसंपर्क अधिकारी. त्यानंतर बघा, प्रति उपसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे ही पाठवण्यात आलेली आहे. तर प्रत उपस्थित राहण्यास विनंतीसह काय म्हटले बघा, सामान्य प्रशासक यांचे सुसह्य वित्तीय विभागाचे सुसह्य बघा या सर्वांना देखील उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी प्रत उपस्थित राहण्यासाठी पाठवलेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आता कंत्राटी कर्मचारी जेवढे पण महाराष्ट्रामध्ये असतील NHM मध्ये काम करणारे, त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये काम करणारे ते सर्व आता परमनंट होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची आणि अशी आनंदाची अशी बातमी आहे. त्याच्याविषयीची बैठक होणार आहे मित्रांनो 6 जानेवारीला. तर या बैठकीमधून महत्त्वाचा असा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवीन अपडेटसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आरोग्य विभागाची जी भरती आहे ती या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील परमनंट केलं तरी पण मित्रांनो ती भरती होणं आहेच मित्रांनो. त्याची एक्झाम देखील होणार आहे जिचे 1 महिन्यामध्ये अशी डेडलाईन राजेश टोपे यांनी दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला एक्झामचं स्वरूप, त्याचबरोबर अभ्यासक्रम आणि पुस्तके कुठली पाहिजे आहे त्यासाठी देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किंवा चॅनलवरती जाऊन पाहू शकता मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आरोग्य विभागामधील एक्झाम जी होणार आहे त्याविषयीचा अभ्यास करण्यासाठी पूर्णपणे मदत भेटेल. 50% जागा देखील मित्रांनो त्याच्या भरल्या जाणार आहेत आणि ज्या 50% जागा आहेत बाकीच्या राहिलेल्या त्या मित्रांनो जे पण त्यासाठी नवीन जाहिरात येऊन त्या भरल्या जातील. तर आता सध्या देखील मित्रांनो 50% त्या जागा भरल्या जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी बातमी आहे मित्रांनो याच्यामध्ये NHM त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभागातील जे कंत्राटी कर्मचारी आहेत म्हणजे जिल्हा परिषदमध्ये असतील किंवा आरोग्य विभागातील इतरत्र विभागामध्ये काम करणारे असतील, ग्रामीणमधील असतील, त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेमधील आरोग्य विभाग देखील असेल त्याचे देखील या ठिकाणी परमनंट होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो कोरोना काळामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे 3 महिने असेल किंवा 95 दिवस असेल किंवा 6 महिन्यासाठी असेल त्यांचा देखील या बैठकीमध्ये मित्रांनो विचार होऊ शकतो. कारण की ते देखील NHM मार्फत मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या NHM डिपार्टमेंट मार्फतच त्यांची रिक्रुटमेंट झालेली आहे. आणि NHMचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्याचबरोबर जे संघटना आहेत ते देखील याचा विचार मांडू शकतात. त्याचबरोबर त्यांना रिझर्वेशन द्यायचं का आरोग्य विभाग भरतीपदी NHM मध्ये कोरोना योद्धामधून ज्यांनी काम केलेलं आहे त्याविषयीचा देखील विचार मित्रांनो या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.